तुमच्या मणक्याची चकती म्हणजे तुमची डिस्क सरकली आहे का? आणि त्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकली आहे का? डॉक्टर बोललेत ऑपरेशन करायचं आहे. आपण जाणून घेऊया ऑपरेशन खरंच लागणार आहे का? आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर अमित महाजन सर. आणि सर आज आपल्याला सांगणार आहेत की प्रत्येक तुमच्या कमरेचं दुखणं किंवा प्रत्येक स्लिप डिस्क याला गरज ऑपरेशनची आहे का फक्त बेसिक उपचारांची? MJ न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर. दिल से दिल तक. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. आपल्यासोबत मग सांगितल्याप्रमाणे आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अमित महाजन सर. सर, माझा पहिला प्रश्न की प्रत्येकाला हल्ली कधी ना कधी आयुष्यात कंबर दुखणी ही वाढत असतात. तर ह्या कंबरदुखीचं कारण म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं असतं. म्हणजे गृहिणींना म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा बाकी जे काम करतात, कारणं एकच असतात का प्रत्येकाला वेगवेगळी कारणं असू शकतात? बेसिकली कारण सायंटिफिकली जरी सेम असलं तरी ते होण्याचं निमित्त मात्र वेगवेगळं असू शकतं. गृहिणींमध्ये दैनंदिन कामं करणं, आपला घराचा सगळा संसार सांभाळताना वजनं उचलणे किंवा बऱ्याचदा धुनी भांडी करणे, घराची झाडणं लोटणं करणे, ह्याच्यामुळे कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. तोच त्रास एखाद्या IT प्रोफेशनलमध्ये खूप काळ गाडी चालवल्यामुळे, एकाच पोझिशनमध्ये बसून राहिल्यामुळे, सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतात त्याच्यामुळे होतो. आणि स्पोर्ट्समन जे असतात त्यांच्यामध्ये ओव्हर एक्झर्शनमुळे, म्हणजे माझ्याकडे बरेचदा असे स्पोर्ट्समन येतात की यंग क्रिकेटर आहे, बॉलिंग टाकतो आणि बॉलिंगची प्रॅक्टिस इतका दिवसभर करतो की त्याच्यात लक्षात येत नाही की आपला कंबरदुखीचा त्रास कधी सुरू होऊन गेला. सो ऑब्व्हियसली कारणं वेगवेगळी असतात, निमित्त वेगवेगळं असतं, पण शेवटी होतं काय तर अशा ह्या एक्झर्शनमुळे तुमचे कमरेचे स्नायू आखडतात. स्नायू आखडले की मणक्यांवरती त्याचा दाब येतो. बरेचदा त्याचं रूपांतर स्लिप डिस्कमध्ये होतं, तुम्ही आत्ता म्हणालात तसं. आणि तुम्ही जे इंट्रोडक्शन करताना प्रश्न विचारलात की किंवा एक नमूद केलं की सगळ्या स्लिप डिस्कला सर्जरी लागते का, तर मी अगदी डेफिनेटली इथे सांगू इच्छितो की ऑलमोस्ट 80 to 85% ऑफ आर पेशंट्स डोंट रिक्वायर अ सर्जरी. अरे वा. म्हणजे त्या लोकांना बरेचदा फक्त थोडंसं त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये मॉडिफिकेशन करणे, स्नायू जे वीक पडत आहेत त्यांना आयडेंटिफाय करून ते बळकट करणे आणि गरज असेल तर थोडीशी औषधांची त्याला सोबत देणे, ह्याच्यानीच त्यांची दुखणी बरेचदा कमी होतात. ह्या जेव्हा MRI केला जातो, आजकाल MRIचं खूप वाढलेलं आहे प्रमाण, त्यामुळे पेशंट देखील पटकन MRI करून घेतात. MRIमध्ये स्लिप डिस्क दिसते, रिपोर्टमध्ये वाचतात स्लिप डिस्क आहे आणि घाबरून जातात. तुम्ही म्हणाला तसं पायाखालची जमीन सरकते आणि अशा वेळेला मात्र त्यांना ही भीती वाटू लागते की आपण डॉक्टरकडे गेलं तर आपल्याला ऑपरेशनच सांगितलं जाईल. तर तसं घाबरून जाण्याचं कारण काहीच नाही. तुम्हाला बरेचदा मी म्हटल्याप्रमाणे स्लिप डिस्क याचं समीकरण ऑपरेशन असं नसतं. बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्याने आपल्याला ऑपरेशन टाळता येऊ शकतं आणि ते जर तुम्ही योग्य सल्ल्याने केलं तर डेफिनेटली त्याचा फायदा देखील. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो बरीचशी दुखणी ही तुमच्या चुकीच्या पोस्चरमुळं किंवा चुकीच्या झोपण्याची पद्धत जी असते तशी होते. तर कमरेचं दुखणं पण त्याच्याशी संबंधित काय आहे का? त्यामुळे कंबरदुखीची देखील कारणं जर तुम्ही मला विचारलीत तर बऱ्याचदा ही रॉंग पोश्चर, ओव्हर एक्झर्शन, पुढे वाकून वजनं उचलणे, खूप ड्रायव्हिंग करणे, वजन खूप वाढलं असेल तर त्याचा देखील लोड कमरेच्या मणक्यांवरती येतो. आणि उतार वयामध्ये जे दिसतं एस्पेशली स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडांची क्वालिटी ढासळते, हाडं कमकुवत होतात. कमकुवत झालेले मणके तुमच्या शरीराचा भार न पेलवल्यामुळे एकमेकांवर घासायला लागतात. मणके एकमेकांवरती दबले, घासायला लागले की मधली चकती सरकते, मणक्यांची झीज होते, ज्याला कलेक्टिव्हली स्पॉन्डिलोसिस असं म्हटलं जातं, विच कॅन लीड टू अगेन नर्व्ह कॉम्प्रेशन. परत मणक्यांच्या मागच्या बाजूला असतो तो मज्जारज्जू आणि त्यातनं निघणाऱ्या नसा. या नसा कमरेच्या मणक्यांपासून पायाकडे गेलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावरती जर दाब आला तर मग मात्र दुखण्याचं प्रमाण वाढतं, पायामध्ये दुखणी यायला लागतात. सो उतार वयामध्ये एज रिलेटेड ऑस्टिओपोरोसिस आणि त्याच्यामुळे झालेलं स्पॉन्डिलोसिस हे देखील एक कारण कंबरदुखीचं असू शकतं. आता म्हटल्याप्रमाणे बरंचसं दुखणं पायाकडे यायला लागतं. बरेच वेळा पेशंट जेव्हा पाय दुखत असतात त्यांना वाटतं की डॉक्टर कमरेचं का आपल्या तपासणी करतात, तिकडे MRI का करतात, दुखणं पायात आहे. पण हे लोकांना सांगायला हवं आपण आज की पायाचं दुखणं सुद्धा हे कमरेचा एक भाग असू शकतो. खरी गोष्ट आहे.
आणि असं आमच्या प्रॅक्टिसमध्ये बरेचदा आढळून येतो आणि आय एम शुअर की माझ्याबरोबर माझे कलिग्जही ह्याला डेफिनेटली दे अग्री टू दिस, की पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे येतो त्यावेळेला बरेचदा पाय दुखतो म्हणून येतो, पायामध्ये मुंग्या येतात, पायाकडे चमक येते आणि आम्ही तपासायला लागतो ती कंबर. पेशंटला संभ्रम पडतो, मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं की कदाचित डॉक्टरांना लक्षात नाही आलं की माझी कंबर फारशी नाही दुखत आहे. सो कंबर दुखी असायलाच हवं असं नाही. बरेचदा पायात येणारं दुखणं इतकं जास्त असतं की त्या कंबरदुखीची जाणीव तितकी होत नाही आणि मग पायाच्या दुखण्याकडे लक्ष जास्त केंद्रित केलं जातं. पायामध्ये वीकनेस असतो, पायात मुंग्या आलेल्या असतात आणि कंबर तपासली जाते. कंबर तपासण्यामागचं कारण हेच असतं की उगम जो दुखण्याचा आहे तो तिथे असतो. जरी दुखणं पायात येत असलं तरी बरेचदा कमरेच्या मणक्यांच्या इथे काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे, मग तो मसल स्पॅझम असेल, डिजनरेटिव्ह स्पॉन्डिलोसिस असेल, स्लिप डिस्क असेल, नसा दबल्यामुळे हे दुखणं आलेलं असतं आणि ते पेशंटना आम्हाला सांगावं लागतं की जरी मी तुमची कंबर तपासत असलो तरी मला त्या दुखण्याचा उगम काय आहे, कुठून हे दुखणं सुरू होतं हे जाणून घ्यायचं आहे, त्याकरता मी तपासतोय. पायामधलं दुखणं हे फक्त एक सिम्प्टोमॅटिक दुखणं असतं. तुम्ही जर कमरेची कॉज ट्रीट केलात तर ऑटोमॅटिकली पायातलं दुखणं देखील कमी होऊ शकतं. आता हा ट्रीट कसा करायचा? ट्रीटमेंटच्या आधी आपण बघूया की धोक्याची घंटा कधी समजावी, की लोक बऱ्याच वेळा अंगावर काढतात, दुखते आज बरं होईल, परवा बरं होईल, पण कधी कधी ते इतकं वाढत जातं की मग लास्ट मोमेंटला त्यांना हॉस्पिटल आठवतं, डॉक्टर आठवतात. बरोबर. तर धोक्याची घंटा ही पेशंटसाठी कधी कळली पाहिजे की आता मला थांबलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. कंबरदुखी खूप कॉमन आहे आणि ती अंगावरती काढण्याचं प्रमाण देखील खूप जास्ती आहे. कंबरदुखी अंगावर न काढणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर का साध्या घरगुती उपायाने, म्हणजे तुमच्याच लक्षात येतं बरेचदा की आपण काल बाबा खूप वजनं उचलली आणि त्यानंतर कंबर दुखायला लागली, असं असेल आणि तुम्ही जर थांबून ते वजनं उचलणं थांबवलं, थोडीशी रेस्ट घेतलीत, घरी आराम केलात तर दुखणं थांबू शकतं. पण जर का दुखणं थांबत नाही आहे आणि धोक्याची घंटा म्हणजे दुखणं पायाकडे जायला लागलेलं आहे, तर ह्याचा अर्थ डेफिनेटली डॉक्टरांकडे आपल्याला जायला हवं. कशामुळे आपल्याला लक्षात येतं की हे दुखणं वाढत चाललंय? तर मी म्हणल्याप्रमाणे दुखणं कमरेपासून चमक मारत पायाकडे जातं, जनरली पायाच्या मागच्या बाजूने, ज्याला सायाटिका असं म्हटलं जातं, कारण की सायाटिक नावाची एक महत्त्वाची नस तिथे दबली जाते आणि दुखणं कमरेपासनं पृष्ठभागाकडे, मांडीच्या मागच्या भागाकडे आणि मग अगदी तळव्यापर्यंत जायला लागतं. दुखण्यासोबत कधी कधी मुंग्या येणं, पायातली जाणीव कमी होणं, चालता चालता पायातली चप्पल फरफटणं, पाय वीक होणं आणि मग बॅलन्स जाणं, अशा गोष्टी देखील सुरू होतात. खूप ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये ज्यावेळेला दाब नसांवरती खूप वाढलेला आहे, मज्जारज्जूवरती वाढलेला आहे, त्यावेळेला लघवी आणि संडासचा कंट्रोल जाणं देखील काही पेशंट्समध्ये आढळून येतं आणि ते मात्र मग इमर्जन्सी सर्जरीचं कारण ठरू शकतं. कारण की तुम्ही त्याचा अर्थ खूप अंगावरती दुखणं काढत आलेला आहात. ज्यावेळेला तुम्हाला बसल्या ठिकाणी युरिनेशन किंवा मोशन पास व्हायला लागते, त्यावेळेला तुमच्या स्पिंक्टर्सवरचा कंट्रोल गेलेला आहे आणि विच इंडिकेट्स की तुमच्या नसा खूप जास्ती दबल्या गेलेल्या आहेत, तुमचा मज्जारज्जू दबलेला गेलेला आहे आणि मग अशा वेळेला सर्जरीशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे इतका आजार वाढून न देणं, ज्यावेळेला आपल्याला लक्षात येत आहे की हे दुखणं आता नुसतं रेस्ट घेऊन किंवा घरगुती उपाय करून जात नाही आहे, त्यावेळेला कदाचित ह्याच्या मागे आणखीन काहीतरी सिनिस्टर, काहीतरी मोठं आतमध्ये होत असावं आणि म्हणून डॉक्टरांकडे जाऊन त्याचा योग्य निरसन करून घेणं गरजेचं आहे. सर, आणखीन कुठले कुठले उपचार आपण कंबर दुखीकरता करतो? म्हणजे ट्रॅक्शन म्हणा, फिजिओथेरपी म्हणा, एक्सरसाइजेस म्हणा. बरोबर. सो आत्ता मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी लगेच घाबरून जायची गरज नाही आहे. जरी तुमचं दुखणं पायामध्ये येत असलं तरी ते फार अगदी सर्जरीशिवाय त्याला पर्याय नाही असं नाही. आपण सुरुवातीला म्हणालो तसं फक्त 15 ते 20% लोकांना सर्जरी लागते, जरी पायात दुखणं येत असेल तरी. मग अशा वेळेला आम्ही त्यांचं योग्य एक्झामिनेशन करतो. पायातली ताकद किती आहे, पायातल्या संवेदना कशा आहेत ह्याचं मोजमाप करतो. त्याचे सायंटिफिक पद्धती, काही टेस्ट असतात, क्लिनिकल टेस्ट ज्या केल्या जातात. एक सोपी टेस्ट सांगायचीच झाली तर स्ट्रेट लेग रेझिंग नावाची टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आम्ही पायाचा पेशंट पाठीवरती झोपून पाय सरळ वरती करतो आणि काटकोनापर्यंत 90 डिग्रीपर्यंत जर पेशंट इझिली पाय वरती करू शकला विदाऊट सिव्हिअर रॅडिक्युलर पेन, म्हणजे जे दुखणं एकदम पायामध्ये चमक वाढत नाहीये त्याची, अशा वेळेला बरेचदा आम्हाला लक्षात येतं की हे विदाऊट सर्जरी नक्की होण्यासारखं आहे. तरीसुद्धा पेशंटच्या शंका मनातल्या जाव्या म्हणून आणि योग्य निदान व्हावं म्हणून आम्ही MRI किंवा एक्सरे किंवा MRI करतो. आधी एक्सरे ऑब्व्हियसली आणि मग गरज पडली तर MRI करतो. आणि MRIवरती जर आपल्याला दिसलं की स्लिप डिस्क आहे किंवा नसांवरती दाब आहे, तरीसुद्धा अशा काही उपचार पद्धती जसं की गोळ्या औषधं,
लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि ऑफकोर्स फिजिओथेरपी ह्याच्यानी तुमची दुखणी कंट्रोलमध्ये आणता येतात. आता फिजिओथेरपीमध्ये तुम्ही मेन्शन केलं ट्रॅक्शन. तर ट्रॅक्शन ही थोडीशी जुनी उपचार पद्धती आहे. अच्छा. प्रत्येक पेशंटला त्याचा फायदा होतो किंवा गरज असतेच असं नाही. ट्रॅक्शन दिल्याने मसल स्ट्रेन जो असतो, स्नायू जे आखडलेले असतात ह्या सगळ्या कंबरदुखीमुळे ते थोडे रिलॅक्स होतात. ट्रॅक्शनमुळे सिम्प्टोमॅटिक थोडा रिलीफ मिळू शकतो. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं राहतं हे कोर मसल स्ट्रेंथन करणे. म्हणजे तुमच्या पोटाचे स्नायू, कमरेचे स्नायू बळकट करण्याकरता, त्याचं पोश्चर नीट ठेवण्याकरता काही व्यायाम असतात, अच्छा. ते करणे. ऑफकोर्स ज्या कारणामुळे हे दुखणं सुरू झालं आहे, मुळात गृहिणींमध्ये घरातली कामं असतील किंवा एखाद्या IT प्रोफेशनलमध्ये खूप जास्ती तासनतास एकाच पोझिशनमध्ये बसणं असेल किंवा गाडी चालवणं असेल, तर त्याकरता त्या चेंजेस करणे आणि त्या ॲक्सेप्ट करून त्या फॉलो करणे ह्याच्याने देखील दुखणी बिना सर्जरी कमी करता येतात. आणि आम्ही ऑफकोर्स काही गोळ्या औषधं देखील देतो की ज्याच्याने स्नायू रिलॅक्स होतील, दुखणं कमी होईल, त्या नसांवरती आलेला जो दाब आहे तो कमी होईल. औषधांमध्ये प्रामुख्याने दिली जातात ती म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स. ह्याच्याने दुखणं कमी होतंच, पण आतमध्ये त्या नसेवरती जर काही कारणामुळे दाब असेल तर त्या नसेला आलेली सूज देखील कमी होते आणि दुखणी कमी होतात. त्यासोबतीने मसल रिलॅक्संट्स दिली जातात. कधी कधी एक माइल्ड स्टिरॉइडचा डोसही दिला जातो. स्टिरॉइड म्हणलं की लोक घाबरतात, पण डेफिनेटली मी परत नमूद करेन की प्रत्येक स्टिरॉइड धोकादायक असतंच असं नाही. आम्ही जो डोस देतो स्टिरॉइडचा तो अत्यंत योग्य पद्धतीने, सायंटिफिक पद्धतीने टेपर करून कमी काळाकरता दिला जातो. स्टिरॉइड हे मानवजातीला माहिती असणारं सर्वात बेस्ट अँटी इन्फ्लमेटरी मेडिसिन आहे. ओके. इन्फ्लमेशन स्टिरॉइडने पटकन कमी होतं. इन्फ्लमेशन कमी झालं की दुखणं पटकन कंट्रोलमध्ये येतं आणि तो बेलगाम झालेला घोडा एकदा आपल्या कंट्रोलमध्ये आला, दुखणं कमी झालं की मग त्याला फिजिओथेरपी आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच्या साथीने आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या उपचार पद्धती आपण जर घेतल्या आणि त्याच्याने फायदा झाला तर डेफिनेटली तुम्हाला तुमचे डॉक्टर सर्जरीज सांगतील अशा भीतीने त्यांच्याकडे जाणं टाळू नये असा मी सल्ला सगळ्या पेशंट्सना नक्की देईन. बऱ्याच वेळा घरगुती उपचार काही लोक करतात, शेक घेणं, तर लोकांनी गरम शेक घ्यावा, गार घ्यावा किंवा दुसरं काय घरगुती उपचार त्यांना करता येतील त्याच्यावर जरा प्रकाश टाका. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. गरम शेक डेफिनेटली मी रेकमेंड करेन, कारण की शेवटी दुखणं आहे. पेशंट आमच्याकडे ज्या वेळेला येतो तो मेन कंप्लेंट दुखणं हे घेऊन येतो. त्याला फारसा इंटरेस्ट नसतो चकती किती सरकली आहे, नस दबली आहे, त्याच्याशी त्याचं घेणं देणं नसतं. माझं हे दुखणं बरं करा ही मेन त्याची इच्छा असते आणि त्याच्याकरता शेक कामी येतो. आयदर इलेक्ट्रिक हिटिंग पॅडने घेतलेला शेक किंवा गरम पाण्याच्या पिशवीने जर तुम्ही शेक घेतलात तर स्नायूंना तो गरम शेक आवडतो, स्नायू रिलॅक्स होतात, ऑटोमॅटिकली थोडासा नसांवरचा दाब कमी होतो. जे जखडलेली कंबर आहे, जी तुम्हाला अजिबात हलून देत नाही आहे, ती मोकळी होते आणि त्यामुळे तो तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही. कोल्ड शेक आय वोंट रेकमेंड. गरम पाण्याचा शेक इज बेटर इन सच केसेस. आणि ऑफकोर्स त्याच्या जोडीने व्यायाम आणि बाकीच्या आपण सांगितलेल्या उपचार पद्धती तर त्यांनी घ्याव्यातच. शेकचा झाला आपला विषय, पण आणखीन घरगुती लोकांना काय उपचार करता येतील, त्यांच्या जीवनशैलीत काय बदल त्यांना करायला हवेत? बरं, झोपताना पेशंट्सना मी रेकमेंड करतो की जितकं तुम्ही हार्ड सरफेसवरती झोपाल तेवढं तुमच्या कमरेच्या मणक्यांकरता ते योग्य असतं. म्हणजे तुमची जी गादी आहे, अगदी तुम्ही जमिनीवरतीच झोपा असं मी म्हणणार नाही, पण तुमची गादी मात्र फर्म असावी. ती खूप वेडीवाकडी झालेली, बरेचदा आपल्याकडे कॉटनच्या गाद्या असतात ज्या एकाच पद्धतीत झोपल्यामुळे वेड्यावाकड्या झालेल्या असतात आणि मग तुमचं पोश्चर पूर्ण रात्र तुम्ही झोपता त्यावेळेला चुकीचं राहतं. त्यामुळे फर्म अशा गादीवरती झोपणे, वजनं उचलताना दक्षता घेणे, कमरेमध्ये वाकून वजनं उचलू नये. घरी गॅसचा सिलेंडर आला आहे, भाजीची पिशवी आली आहे, पाण्याची बादली आहे, एखादं लहान मूल देखील घरामध्ये तुम्हाला कडेवर घ्यायला मागतंय तर त्यावेळेला पटकन आपण पुढे वाकून ह्या गोष्टी करत राहतो. एस्पेशली घरातल्या गृहिणींमध्ये आणि वयस्कर गृहिणींमध्ये रजोनिवृत्ती झाल्यानंतर ऑलरेडी हाडं कमकुवत आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असं पटकन पुढे वाकून जर वजनं उचललीत तर त्याच्यामुळे कंबरदुखीचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते. अशा लोकांना मी सांगेन की तुम्हाला जरी वजनं उचलायची गरज पडली तर तुम्ही कंबर सरळ ठेवून गुडघ्यामध्ये वाकून ते वजन उचलावं. शक्यतोवर खूप वजनं उचलणं वयस्कर मंडळीने करूच नये. पण जर का तशी वेळ आलीच तर ह्या पद्धतीत गुडघ्यात वाकून वजनं उचलणं जास्ती योग्य राहतं. तिसरं मी आणखीन म्हणेन की खूप पायऱ्या चढणं किंवा उतरणं हे तुमच्या कमरेकरता किंवा कमरेच्या स्नायूंकरता चांगलं नाही.
त्यामुळे चढावरती चालायला जाणं किंवा खूप उतारावरती चालणं ह्याच्यामध्ये ते कोर मसल्स जास्ती एक्झर्ट केले जातात, खूप जास्ती प्रेशर्स मणक्यावरती येतात. त्यामुळे त्या देखील गोष्टी थोड्याशा अवॉइड केलेल्या बऱ्या. लाँग ड्रायव्हिंग अवॉइड करावं पेशंट्सनी. ह्या घरगुती टिप्स डेफिनेटली जर सगळ्यांनी पाळल्यात, एस्पेशली त्या मंडळींनी ज्यांना ह्या आजाराची शक्यता आहे किंवा जो आजार सुरू झाला आहे त्यांनी हे जर सगळं पाळलं तर घरातच त्याचे उपचार होऊन बऱ्याचदा डॉक्टरकडे जाण्याची गरज देखील पडत नाही. जिममध्ये अजून एक डेडलिफ्ट लोक जास्त मारतात. हो, नाही ते त्याचं पण देखील डेडलिफ्ट्स इज समथिंग विच हॅज बिकम अ फॅड. आणि मी असं सांगेन की प्रत्येकाने जिममध्ये जाऊन व्यायाम करणं योग्य आहेच, पण तो करताना तुम्ही तुमच्या जिम इन्स्ट्रक्टरच्या मदतीने तुम्हाला झेपेल असं आणि झेपेल तितकंच असंच वजन उचलावं. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. बाजूचा मुलगा करतोय म्हणून मला देखील जमलं पाहिजे बघून केलं जातं किंवा एकमेकांना. आजकाल ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्ही बऱ्याचशा ह्या रील्स आणि शॉर्ट्स पाहून इन्फ्लुएन्स होता आणि आपण देखील हे करू शकतो अशी एक उगाचच ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण होतो. त्याच्या आहारी न जाता थोडंसं वजनं उचलताना आणि व्यायाम करताना इन्स्ट्रक्शन्स घेऊन योग्य पद्धतीनेच ते करायला हवं. खूप असे केसेस आम्ही पाहतो की सडन स्लिप डिस्क, म्हणजे डेडलिफ्ट करायला गेला आणि मणक्यांमध्ये इतकी जोराची चमक आली आणि मग अगदी यंग मुलांमध्ये सुद्धा स्लिप डिस्क पूर्ण स्लिप होऊन मागच्या नर्व्हजवरती आणि त्या मज्जारज्जूवरती इतका जास्त दाब देते की इमर्जन्सी सर्जरीची गरज पडू शकते. कारण की ते येतात त्यावेळेला गडाबडा लोळत येतात, पायामधलं दुखणं प्रचंड असतं, कधी कधी त्यांना जाणवतं की आपल्याला युरिन आणि मोशनचा कंट्रोल गेलेला आहे आणि मग ते फार मेजर केस होऊन बसते. त्यामुळे वजनं उचलताना डेफिनेटली जिममध्ये वजनं उचलताना आपण काळजी घेऊनच ते करावं आणि मार्गदर्शनाखालीच करावं असा सल्ला मी सगळ्यांना देईन. सर्जरीबद्दल आपण बोललो मगाशी ना आत्ताही, तर 15% लोकांना फक्त सर्जरी लागते तुम्ही सांगितलं मला मगाशी. हो, तर त्या सर्जरीचे इंडिकेशन्स काय काय आहेत आणि त्या सर्जरीनंतर एक फोबिया असतो लोकांना की मणक्याची सर्जरी केली की त्या सक्सेसफुल होत नाहीत किंवा नंतर त्रास वाढतो, हा जो गैरसमज आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? बरं, आता सर्जरी ज्या वेळेला कमरेच्या मणक्यांकरता केली जाते तर ती 2 वयोगटांमध्ये विभागलेली दिसते. एक एल्डरली ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये मणक्यांच्या झिजेमुळची, मणक्यांची झीज झाली की मणक्यांना बांधून ठेवणारी जी कडी असते ज्याला आम्ही फॅसेटल जॉईंट म्हणतो, त्याची झीज होते, तिथे ब्रेक होतो आणि मणके एकमेकांवर सरकायला सुरुवात होते. अशा कंडिशन्समध्ये मागे परत बेसिक प्रिमाइसेस की मज्जारज्जू आणि नसांना आपल्याला जपायचं आहे. जर मणके कमकुवत झाल्यामुळे एकमेकांवर हालतायत किंवा मणक्यांची एकमेकांवर घर्षण होऊन झीज होती आणि त्याचं प्रेशर मागच्या नसांवरती आणि मज्जारज्जूवरती येतं आहे, तर अशा उतार वयातल्या लोकांना म्हणजे वय वर्ष 60 अँड अबाव अशा लोकांना ह्या कंडिशनमुळे सर्जरी गरज पडू शकते की खूप जास्त झीज झाली आहे, नसा खूप दबल्यात आणि मग त्या डिकम्प्रेस करून त्या फिक्स करणं गरजेचं बनून जातं. मणक्यांना फिक्स करणं म्हणजे एखाद्या स्टेपलरसारखं वरच्या आणि खालच्या मणक्यांमध्ये जर मूव्हमेंट खूप जास्त होत असेल, अनावश्यक मूव्हमेंट होत असेल, तर त्यांना स्क्रू आणि रॉड ह्याच्यानी पकडून ठेवणे म्हणजे ते परत हलणार नाहीत आणि त्याचं प्रेशर मागे परत नसांवरती येणार नाही, अशी सर्जरी करावी लागते. ह्याच्या ऑपोजिट यंग लोकांमध्ये स्लिप डिस्कचं प्रमाण जास्त दिसतं. हेच एक्झॅक्टली आपण बोलतो तसं डेडलिफ्ट केल्यामुळे, वजनं उचलल्यामुळे डिस्क स्लिप होते, मणक्यांमधली चकती ही सरकते, ती सरकलेली चकती परत नसांवरतीच येऊन दाब द्यायला लागते आणि मग त्यांना फक्त ती डिस्क कट करून काढणे असं छोटंसं ऑपरेशन केल्यानेही फायदा होऊ शकतो. आता ही डिस्क काढण्याची जी सर्जरी आहे त्याला आम्ही डिकम्प्रेशन डिस्केक्टॉमी म्हणतो, ही आजकाल दुर्बिणीतनं देखील केली जाते आणि असं असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स काहीच नाही. सो तुम्ही जे नमूद केलं की मणक्यांची सर्जरी म्हणजे मोठी सर्जरी आणि ह्याच्यानंतर आता आपण अंथरुणाला खिळून राहणार, परत चालू फिरू शकणार नाही, ही संकल्पना खूप आहे आणि कदाचित एक 30-35 वर्षाखाली तसा काळ होताही की ज्या वेळेला तंत्रज्ञान तितकं अद्ययावत नव्हतं, तेवढ्या टेक्निक्स नव्हत्या, सर्जरीज एवढ्या ॲडव्हान्स्ड नव्हत्या, दुर्बिणीतल्या ऑपरेशनसारखे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल नव्हते, त्यावेळेला अशी काही केसेस व्हायच्या की ज्याच्यामध्ये सर्जरीनंतर पेशंट अंथरुणालाच खिळून राहिला आहे आणि त्या काळची जी लोकं आहेत ती अजूनही आपल्या नातवंडांना किंवा मुलांना किंवा आजूबाजूच्या नातेवाईकांना सांगत राहतात, नको रे बाबा मणक्याची सर्जरी नको करू, आमच्या ताईचं केलं होतं आणि ती तर झोपूनच राहिली. सो अशा ह्यानी घाबरून जाऊ नये. तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण की मणक्यांची सर्जरी मोठी सर्जरी असते आणि त्यामुळे भीती मनात असते, पण आता खूप ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत,
ॲडव्हान्स्ड सर्जिकल पद्धती आहेत की ज्याच्याने आपण डेफिनेटली विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन्स, एस्पेशली यंग पेशंट्समध्ये जेव्हा फक्त स्लिप डिस्कसारखा प्रॉब्लेम आहे त्यावेळेला तर अजिबात त्यांना काही काळजी करण्यासारखे नाही. इवन एल्डरली लोकांमध्ये ज्या वेळेला हे फिक्सेशन करावं लागतं, ज्याच्यामध्ये स्क्रू रॉड बसवावे लागतात किंवा मणक्यांच्या झिजेकरता ऑपरेशन केलं जातं, त्यावेळेला देखील अतिशय छोट्या टाक्यांमध्ये, कमीत कमी रक्तस्रावामध्ये, कमीत कमी भुलीमध्ये ही ऑपरेशन्स केली जातात. आणि मी म्हणेन की ऑलमोस्ट 95% ऑफ द पेशंट्स गेट बॅक टू देअर नॉर्मल लाईफ. म्हणजे जे त्यांना आधी ही कंबरदुखी सुरू व्हायच्या आधी ते करत होते, चालणं फिरणं, घरातली कामं करणं, स्वतःचं देखभाल घेणं, हे सगळ्या गोष्टी ते करू शकतात. यंग लोक परत, इवन स्पोर्ट्समन, दे कॅन गेट बॅक टू स्पोर्ट्स आफ्टर दीज सर्जरीज. त्यामुळे असं कुठल्याही नियंत्रण तुमच्यावरती येत नाही, कुठलंही लिमिटेशन तुमच्यावरती येत नाही की बाबा माझी मणक्याची सर्जरी झाली आहे म्हणून मला आता स्पोर्ट्स गिवअप करायला लागलं, किंवा माझी मणक्याची सर्जरी झाली आहे त्यामुळे मला आता ड्रायव्हिंग करताच येत नाही. असं होत नाही. बरेचदा पेशंट्स गेट बॅक टू देअर नॉर्मल लाईफ. त्यामुळे अजिबात मनामध्ये भीती न बाळगता, जरी तुमच्या डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला तरी तो योग्य आहे ना ह्याची फक्त खात्री करून तुम्ही त्याला सामोरे जायला काहीच हरकत नाही. ग्रेट. तर मंडळी, सरांकडून आपल्याला खूप छान आज माहिती मिळालेली आहे. जर तुमची स्लिप डिस्क हा प्रॉब्लेम असेल किंवा कंबरदुखी असेल तर घरगुती उपचार करून सुद्धा त्याच्यापासून तुम्हाला सुटका मिळू शकते. आणि योग्य जर गरज कधी पडलीच तर सर्जरीसुद्धा हल्ली फार मॉडर्नाइज टेक्निकने केली जाते. जो काळ होता आधीचा, जेव्हा लोक सांगायची की एकदा मणक्याचं ऑपरेशन केलं म्हणजे हा कायमचा अंथरुणाला खिळून राहणार, असं आता काही नाही आहे. बरेचसे मॉडर्न टेक्निक्स आत्ता आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मगाशी आपण स्टेरॉईडचा सरांनी उल्लेख केला. तो स्टेरॉईड फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखालीच आपल्याला घ्यायच्या आहे. ते गोळ्या कुठेही मेडिकलमध्ये आपण जाऊन ती स्टेरॉईडची गोळी हवी आहे मणक्यांसाठी किंवा सूज आहे अशी अजिबात न मागता सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच केलेल्या पाहिजे. तर मंडळी, आजच्या ह्या भागात आपण बघितलं आहे की आपली कंबरदुखी आणि त्याचे उपचार. पुढच्या भागात आपण बघणार आहोत गुडघेदुखी आणि त्याचे उपचार. त्या बघत राहा आपला हा आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया. आणि हो महत्त्वाचं, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. आज खूप छान दिली माहिती आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. MJ News sponsored by Dr. Hasmukh Guzar's Heartbeat Care Center. दिल से दिल तक.